आता सावनी मुक्ताजवळ जाते आणि मुक्ताला म्हणते की आय एम सॉरी मुक्ता, त्या दिवशी जे काही झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागते. तू अशी एकटी का उभी आहेस? म्हणजे सागर तिकडे त्याच्या मित्रांमध्ये उभा आहे आणि तू एकटीच उभी आहे. नाही म्हणजे सागरची ती जुनीच सवय आहे, तो काय मित्रांमध्ये असायचा, मला कधी वेळ द्यायचा नाही. सावनी मुक्ताला म्हणते की चल मी तुला माझ्या मैत्रिणींना भेटवते. नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. सागरचा जुना मित्र निखिल याचा सागरला कॉल आलेला असतो. सागर आणि तो तेव्हाचे मित्र असतात जेव्हा ते दोघंही हर्षवर्धनच्या ऑफिसमध्ये काम करत असतात. त्याच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी असते आणि त्या अॅनिव्हर्सरीसाठी त्याने एक पार्टी ठेवलेली असते आणि त्या पार्टीमध्ये तो सागरला बोलवत असतो, परंतु सागर पार्टीमध्ये यायला नकार देत असतो. त्यावर निखिल त्याला सांगतो की जर तू पार्टीला आला नाही तर आपली मैत्री संपली. सागरला मात्र त्या पार्टीमध्ये जायचं नसतं, परंतु बापू सागरला म्हणतात की सागर तुला पार्टीमध्ये का नाही जायचंय? सागर म्हणतो की नाही बापू, माझी इच्छा नाहीये जाण्याची आणि कदाचित मला मीटिंग सुद्धा असू शकतात. बापू म्हणतात की जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे तुला रात्रीच्या कुठल्याही क्लायंटच्या मीटिंग नसतात, त्यामुळे तू त्या पार्टीला जायचंय आणि सोबत मुक्ताला देखील घेऊन जायचंय. मुक्ता म्हणते की नाही नाही प्लीज मी नाही जाणार, कारण आत्ता सई आली आणि सई सोबत मला थोडं खेळायचंय, तिच्याशी गप्पा मारायच्या आहे. मित्रांनो, जर तुम्ही आपला चॅनल रोज बघत असाल आणि तरीसुद्धा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. धन्यवाद. मी नाही जाणार पार्टीला. बापू म्हणतात की अगं सई आता कायमची इथंच राहणार आहे, तुम्ही आता तुमच्या पार्टीला जा आणि हेच फायनल आहे. तर त्यामुळे आता मुक्ताला देखील बापूंचं ऐकावं लागतं आणि पार्टीमध्ये जाण्यासाठी मुक्ता तयार होते. एवढ्यातच तिथे माधवी आणि पुरुषोत्तम येतात. माधवी सईला सांगते की सई, आजपासून आम्ही देखील तुझ्या आजी आजोबा आहोत आणि आम्ही तुझ्यासाठी खूप छान सरप्राईज घेऊन आलोय आणि तुला एक खूप छान गिफ्ट देणार आहोत. माधवी सईला डोळे मिटायला सांगते. तेवढ्यातच मिहिका बोक्याला घेऊन येते. बोक्याला छान असं सजवून आणलेलं असतं, गॉगल वगैरे घातलेला असतो. जेव्हा सई बोक्याला बघते तेव्हा खूप खुश होते. इंद्रा म्हणत असते की ह्या कुत्र्याला इथे कोणी आणलं, ह्या कुत्र्याने काय काय केलंय तुम्हाला माहित? त्यावर प्रेम आहे आणि मला बोक्या आवडतो. तर इंद्राला असं वाटतं की हे सगळं माधवीने मुद्दाम केलंय आणि माधवीने माझ्यासोबत बदला घेण्यासाठीच हे केलंय. तर निखिलने त्याच्या अॅनिव्हर्सरी पार्टीचं आमंत्रण सावनीला आणि हर्षला देखील दिलेलं असतं. सावनी त्या पार्टीला जायला तयार नसते, परंतु हर्ष तिला म्हणतो की नाही आपण या पार्टीला जाणार आहोत. हर्षच्या डोक्यात मात्र वेगळाच प्लॅन शिजत असतो. तर मुक्ता इकडे पार्टीसाठी जाण्यासाठी तयार होते. छान साडी नेसलेली असते आणि सई तिला सांगत असते की मुक्ता आई तू केस असेच ठेव, हे घाल ते घाल असं तिला सांगत असते. मुक्ता जेव्हा तिचे कानातले घालायला जाते तेव्हा सई म्हणते की नाही मुक्ता आई तू ते नाही घालायचे, जे अवॉर्ड फंक्शनला तू घातले होते ना तेच कानातले घालायचे. मुक्ता म्हणते की अगं ते तर आजीकडे राहिलेत. सई म्हणते की ठीक आहे मग मी लगेच घेऊन येते. सई लगेच माधवीकडे जाते आणि मुक्ताचे ते कानातले घेऊन येते आणि मुक्ताला देते. मुक्ताला मात्र सईचं खूप कौतुक वाटत असतं, कारण पार्टीला मुक्ताला जायचं असतं, परंतु सईच खूप खुश असते. सई आणि मुक्ता दोघीही बोलत असतात. त्याचवेळी सागर तिथे त्याचे कपडे घेऊन येतो आणि म्हणत असतो की काय वेळ आलीये माझ्यावर, माझ्याच रूम मध्ये मला कपडे सुद्धा बदलता येत नाही. त्याला म्हणते की कपडे बदलण्याच्या आधी आहे ना, आधी तुम्ही टोमणे मारण्याचं बदला, म्हणजे जरा चांगलं होईल असं म्हणून मुक्ता तिथून निघून जाते आणि मग सागर त्याचे कपडे चेंज करतो. मुक्ता आता पूर्ण रेडी झालेली असते. सई तिला म्हणते की मुक्ता आई तू तर गुलाबाचं फूल लावलंच नाही. मुक्ताच्या हातात ती गुलाबाचं फूल देते आणि म्हणते की थांब मी लावण्यासाठी क्लिप घेऊन येते. तर स्वाती तिथेच बसलेली असते. स्वाती मुक्ताला काय ग सागर कुठे आहे? तर मुक्ता सांगते की सागर आतमध्ये कपडे बदलतोय. तेव्हा स्वाती हसते आणि म्हणते की काय तुझा नवरा तुझ्या समोर कपडे पण चेंज करत नाही, थांब मी तुला एक काम करते, तुला एक छान नाईटी घेऊन देते, मग बघ सागर तुझ्या समोरच कपडे चेंज करेल. मुक्ताला मात्र ती खूप ऑकवर्ड वाटत असते. त्यातच तिथे सागर देखील आलेला असतो. सई मुक्ताच्या केसांमध्ये फूल लावण्यासाठी क्लिप घेऊन आलेली असते आणि ती सागरचा हात धरून मुक्ताजवळ त्याला घेऊन येते आणि म्हणत असते की पप्पा आता तूच मुक्ता आईच्या केसांमध्ये फूल लाव. त्यामुळे सागरला आता सईचं ऐकावंच लागतं आणि सागर मुक्ताच्या केसांमध्ये फूल लावतो. नंतर आता मुक्ता आणि सागर दोघंही गाडीतून चाललेले असतात. मुक्ता विचारते की आपण नक्की कुठे चाललोय? तर सागर तिला सांगत असतो की एक मित्राची अॅनिव्हर्सरी पार्टी आहे, आपण तिथेच चाललोय. तो मुक्ताला म्हणत असतो की मला माहित नाही लोकांचे एवढे वर्ष लग्न कसं काय टिकतं काय माहिती. मुक्ताला म्हणतो की आणि तू ते
तो मुक्ताला म्हणतो की आणि तू केसांमध्ये जे गुलाबाचं फूल लावलंय ना ते आधी काढ, कारण पूर्ण गुलदस्ता दिसतीयस तू. मुक्ता त्याला म्हणते की हे माझ्या सईने मला दिले आणि माझ्या सईने दिलेली प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी खूप स्पेशल आहे, मी काही काढणार नाहीये हे गुलाबाचं फूल. सागर आता त्या हॉलमध्ये आलेला असतो आणि त्या हॉलमधली प्रत्येक गोष्ट त्याला भूतकाळात घेऊन जात असते. त्याला आठवत असतं की कशा प्रकारे सावनी आणि हर्षवर्धन त्याच्या समोरच डान्स करत होते, कशा प्रकारे हर्षवर्धन सावनीला जाळ्यामध्ये ओढत होता. आणि जेव्हा सागरने सावनीला प्रश्न केला तू हर्षवर्धन सोबत एवढी जवळीक का साधतीये, तेव्हा सावनीने त्याला उत्तर दिलं होतं की तू उगाच आता सर्वांसमोर तमाशा करू नको आणि असं काहीच नाहीये आमच्यामध्ये. तर दुसऱ्या मिनिटालाच हर्षवर्धन मात्र सावनीला कोपऱ्यात घेऊन गेलेला असतो आणि तिथे तो सावनीच्या जवळ जात असतो आणि नेमकं त्या दोघांना रंगेहात सागरने त्याच हॉलमध्ये पकडलेलं असतं. सागरने आता हर्षवर्धनच्या जोरात कानाखाली ठेवून दिलेली असते आणि अगदी पार्टीमधून ओढत ओढत त्याला सर्वांसमोर आणलेलं असतं आणि जोरात ढकललेलं असतं. तेव्हा हर्षवर्धनच्या डोक्यातून रक्त येत असतं. जेव्हा त्याच्या डोक्यातून रक्त येत असतं तेव्हा मात्र ही सावनी हर्षवर्धनच्या बाजूला उभी असते आणि तिच्या साडीच्या पदराने ती त्याची जखम पुसत असते. सागर तिला म्हणत असतो की सावनी तुला समजतंय का, याने तुझ्यासोबत काय केलंय आणि तू त्याची बाजू घेतेयस, तू त्याच्या साईडने उभी आहेस का. हर्षवर्धन सावनीला म्हणतो की सावनी आता तू सांग की तुझ्या मनात नक्की काय आहे, सांग ह्या सागरला की तुझं माझ्यावर प्रेम आहे. त्या हॉलमध्ये सावनीने सागरला हे सांगितलेलं असतं की तिचं त्याच्यावर नाही तर हर्षवर्धनवर प्रेम आहे. त्यामुळे तो हॉल बघून सागरला मात्र त्याच आठवणी आठवत असतात. सागर हा बाजूलाच त्याच्या मित्रांसोबत उभा असतो तर मुक्ता मात्र एका ठिकाणी उभी असते. मुक्ताला त्या पार्टीमध्ये कोणी ओळखत नसतं ना कोणाला मुक्ता माहित असते. तर याच गोष्टीचा हर्षवर्धन फायदा घेतो आणि तो सावनीला सांगत असतो की बघ ती मुक्ता कशी एकटीच बसलीये, आता तू एक काम कर तिच्या जवळ जा आणि तिची माफी माग. आणि मग हर्षने सांगितल्याप्रमाणे आता सावनी मुक्ता जवळ जाते आणि मुक्ताला म्हणते की आय एम सॉरी मुक्ता, त्या दिवशी जे काही झालं त्याबद्दल मी तुझी माफी मागते. तू अशी एकटी का उभी आहेस, म्हणजे सागर तिकडे त्याच्या मित्रांमध्ये उभा आहे आणि तू एकटीच उभी आहे. नाही म्हणजे सागरची ती जुनीच सवय आहे, तो काय मित्रांमध्ये असायचा, मला कधी वेळ द्यायचा नाही. सावनी मुक्ताला म्हणते की चल मी तुला माझ्या मैत्रिणींना भेटवते. सावनी आता मुक्ताला तिच्या मैत्रिणींना भेटायला घेऊन जाते. तर तिच्या मैत्रिणी आता मुक्ता समोर सावनीला म्हणत असतात की सावनी अगं तू एवढे वर्ष झाले, तुला 2 मुलं आहेत, परंतु ती किती यंग दिसतेस, म्हणूनच तो सागर तुझ्या एवढ्या मागे मागे करायचा. काय ग तू आता त्या सागरच्या टच मध्ये आहेस का. तेव्हा सावनी म्हणते की नाही आता आम्ही कुठल्याही टच मध्ये नाहीये. तर दुसरी मैत्रीण सावनीला म्हणत असते की हो आता असं म्हणताय की त्याने लग्न केलंय, काय माहिती कोण आहे ती मुलगी, परंतु मला आठवतंय की सागर तुझ्या प्रेमात किती वेडा होता आणि तू किती त्याला पदराला बांधून ठेवलं होतंस, ती प्रेम करायचा तुझ्यावर. तेव्हा सावनी सांगते की तो प्रेम करायचा, प्रेमात पागल होता म्हणून तर मी त्याला सोडलंय आणि त्याला प्रत्येक टाइमला मला फक्त खाली पाहायला लावायचं असतं. आता त्याने सईची कस्टडी घेतलीये, ते फक्त त्याचं सईवर प्रेम आहे म्हणून नाही, तर त्याला माझ्या समोर जिंकायचं होतं आणि त्याला मला खाली पाडायचं होतं, म्हणून त्याने सईची कस्टडी जिंकली. मुक्ताला आता खरं वाटू लागतं सागरने खरं तर फक्त सावनीला खुन्नस देण्यासाठी सईची कस्टडी जिंकलीये आणि त्याला सई हवी होती कारण त्याला सावनीला हरवायचं होतं. आता असं मुक्ताला वाटायला लागतं. परंतु पार्टीमध्ये हर्षवर्धनचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. हर्षवर्धनच्या डोक्यात एक वेगळाच प्लॅन असतो आणि त्याला तो प्लॅन ह्याच पार्टीमध्ये वर्क करायचा असतो. तर हर्षवर्धनचा पुढचा प्लॅन काय असणार आहे हे आपल्याला पुढील भागात कळणार आहे. त्यामुळे टीव्हीच्या आधील मालिकांचे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.